हमालाने महिलेवर बलात्कार केला, आरोपी अटकेत। वांद्रे टर्मिनस येथे एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शनिवारी रात्री उशिरा ही महिला आपल्या मुलासोबत प्रवास करत होती। वांद्रे टर्मिनसवर उतरल्यानंतर ती दुसऱ्या ट्रेनमध्ये चढली। या ट्रेनमध्ये एक हमाल होता। त्याने महिलेवर बलात्कार केला आणि पळून गेला। महिलेने तातडीने वांद्रे जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी हमालाला ओळखले आणि त्याला अटक केली। बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 52/2025 BNS सेक्शन 64(1) 303(2) आणि 115(2) प्रमाणे दाखल आहे। यातील फिर्यादी ह्या बांद्रा टर्मिनस येथे त्यांच्या मुलासोबत असताना एका इस्माने बांद्रा टर्मिनस येथे उभ्या असलेल्या एका बैलगाडीमध्ये फिर्यादी यांच्यावर अत्याचार केल्याने नमूदप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा घडल्यानंतर तात्काळ आपण महिलेला पहिल्यांदा वैद्यकीय मदत मिळवून दिली आणि तात्काळ पथक रवाना करण्यात आली। तांत्रिक तपास केल्यानंतर 1.5 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीचं नाव राहुल अब्दुल शेख आहे। सर, आरोपीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? आरोपीला आता अटक करून आपण त्याचा तपास करत आहोत। इतर पोलीस स्टेशनमध्ये किंवा कुठे इतरत्र त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का याबाबत अधिक तपास सुरू आहे। महिला मुंबई शहर फिरायला आली होती असं समजते, या संदर्भात काही समजलंय? त्याविषयी पण अधिक तपास चालू आहे। सर, ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस पोलीस सुरक्षा यंत्रणा तिथे नव्हती का आणि कसं लक्षात आलं? बांद्रा टर्मिनस येथे त्या दिवशी रात्रीला आपले 21 कर्मचारी होमगार्ड त्या ठिकाणी कामाला आपण ड्युटीवर लावण्यात आलेले होते आणि त्याविषयी पण आपण अधिक माहिती घेत आहोत। तिथेच हमाली करतोय वगैरे असं काही आहे का? प्राथमिक तर असं दिसून आलेलं आहे की तो अनलायसन्स्ड हमालाचं काम करत आहे असं सुरुवातीच्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे। अधिक तपास आपण करत आहोत। या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी महिला संघटनांनी केली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।